तुकाराम महाराज या अभंगामध्ये सद्गुरूविषयी काय बोलतात की सद्गुरूरायांनी माझ्यावरती कृपा केली, ती कशी केली ते सांगतात. सद्गुरूराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, सापडेले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाण ठेविला कर, भोजना मागती तुप पावशर, पडिला विसर स्वप्ना माझी, काही कळे उपजला अंतराय, म्हणून काय त्वरा झाली, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून माळिकेची, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी, माघशुद्ध दशमी पाहुणे गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. तर सद्गुरूरायाने माझ्यावर खरोखर कृपा केली, परंतु माझ्याकडून त्यांची काही सेवा घडली नाही. गंगास्नानाला मी जात आहे असे मला स्वप्न पडले. त्या स्वप्नातच गंगेला जाण्याच्या वाटेत सद्गुरू माझा शोध घेत आहेत. त्यांनी माझ्या मस्तकावर आपला कृपाहस्त ठेवला आहे. कदाचित माझी परीक्षा पाहण्यासाठी, माझ्याकडे भोजनासाठी त्यांनी पावशीर तूप मागितले, पण अकस्मात झालेल्या सद्गुरूच्या दर्शनाने भांबावलेल्या स्थितीमुळं स्वप्नात मला त्याचा विसर पडला. माझ्याकडून सेवेत असे अंतर पडले म्हणून की काय काही कळत नाही. पण सद्गुरूने अंतर्धान पावण्याची खूप घाई केली. राघव चैतन्य केशव चैतन्य अशी गुरुपरंपरेची खूण सांगितली. स्वतःचे नाव बाबाजी असे सांगितले आणि मला रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. आणि तो रामकृष्ण हरी मंत्र दिला त्या दिवशी माघशुद्ध दशमी आणि वार गुरुवार होता असं या ठिकाणी सांगतात. रामकृष्ण हरी.